नमस्कार शेतकरी मित्र हो, माझे नाव ज्ञानेश्वर पाटील। तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपली शेती आपली माहिती या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून यापुढे आपल्या शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला सुविधा होईल। तर आपला आजचा विषय असा आहे, कपाशी पिकामध्ये छाटणी केली पाहिजे का आणि करावी तर कशी करावी आणि केव्हा करावी याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्र, प्रामुख्याने कपाशी पिकात देखील आपण छाटणी केली तर आपला फवारणीवरचा जो अतिरिक्त खर्च आहे तो काही प्रमाणात वाचतो आणि बोंडांची वजनामध्ये फरक पडतो। त्याचमुळे आपण कपाशीची छाटणी केलीच पाहिजे। प्रामुख्याने कपाशी पिकं असो किंवा कोणतेही पिकं असो, त्याच्या प्रमुख गरजा असतात की अन्न, ऊन, वारा, पाऊस हे प्रचूर प्रमाणात म्हणजे मोकळ्या प्रमाणात मिळलं तर पिकाला सोयीस्कर अन्न तयार करायला होते। तर शेतकरी बंधूंनो, प्रामुख्याने कपाशी पिकामध्ये फळफांदी आणि वाळफांदी या दोन प्रकारच्या फांद्या असतात। हे बघा, आता इथं तुम्हाला दाखवतो मी। ही आहे वाळफांदी, जिला वरती शेंडा असतो ती वाळफांदी। आणि ही वाळफांदी काय करते, मुख्य झाडाबरोबर स्पर्धा करते। आणि ही आहे फळफांदी, जिला पहिलं पातं येतं। हे बघा, ही आहे फळफांदी। तर आपण जर वाळफांदीची छाटणी नाही केली तर ती फळफांदीशी स्पर्धा करते, जेणेकरून फळफांदीला बोंड कमी लागतात आणि जेव्हा आपली कापूस मोठी होते त्या टायमाला झाडाला ऊन वारा व्यवस्थित मिळत नाही, त्यामुळे पाते पिवळे पडून हे गळायला सुरुवात होते म्हणजेच। आणि दुसरं कारण अजून असं आहे, जेवढी झाडावरती फांद्यांची संख्या जास्त राहिली आणि पानं राहिले तर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो, म्हणजेच आपला फवारणीवरचा खर्चही वाढतो। तर हे बघा, आता ही आहे वाळफांदी। तर प्रामुख्याने छाटणी आपण 45 दिवसाच्या आत केली पाहिजे। 30 दिवसापासून तर 45 दिवसापर्यंत कपाशीचं पीक असलं तेव्हा आपण ती करू शकतो। तर बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, तर छाटणी करावी तर कशी करावी। हे बघा, आता हे खालचे पानं आहे, हे पानं आपण असे करू शकतो, बरोबर। आता हे जे वाळफांदी आहे ती सहजरित्या अशी आपण तोडू शकतो। हे बघा, ही अशी या प्रकारे छाटणी केली तर आपल्या ज्या फळफांद्या आहेत, आता बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ॲव्हरेजली 7 फांद्या आहेत। ह्या स्टेजला आपण जर इथं शेंडा कुरतडला म्हणजे शेंडा घेतला या झाडाचा, तरी प्रत्येक फांदीला 10 बोंड हमखास येतील, म्हणजे 7 गुणिले 10 असे 70 बोंड एका झाडापासून आपल्याला मिळू शकता। हे बघा तुम्ही, अशा प्रकारे छाटणी केली पाहिजे। हे थोडं कसं आहे, मजुराच्या अभावी करायला थोडं अवघड आहे, पण एक प्रॅक्टिकल म्हणून आणि एक अनुभव घेण्यासाठी कमीत कमी आपल्याजवळ जर एक एकर क्षेत्र असेल तर कमीत कमी आपण 2-3 तास हे छाटणी केली पाहिजे। कारण की मी सांगतोय म्हणून नाही आणि कोणी कृषी तज्ज्ञ सांगत आहे म्हणून नाही, तर आपणच स्वतः आपण प्रयोग करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा। आणि पुढच्या वर्षी जर आपल्याला याचा रिझल्ट चांगला आला तर पुढच्या वर्षी आपण ते मोठ्या प्रमाणात करावे। धन्यवाद।